जीवन म्हणजे अटळ संघर्ष, कधी सौम्य, कधी तीव्र, कधी महत्वाकांक्षेसाठी, तर कधी परिस्थितीनं दैवानं लादलेला, कधी अचूक दिशेनं घेऊन जाणारा, तर कधी यक्ष प्रश्नांच्या विळख्यात कोंडी करणारा. मानसिक कोंडी. हा संघर्ष करावा कोणासाठी? समाजासाठी? स्वतःसाठी? की प्रेमळ नात्यानं विणलेल्या आणि आपुलकीनं कसबसलेल्या आपल्या घरट्यासाठी? काय हो, काय झालं? केवढ्यांदा ओरडलात? हा, काय वाईट स्वप्न पडलं का? 4 वर्ष झाली. सारं काही आत्ताच घडल्यासारखं वाटतंय. तो काळा दिवस पाहिला नसता तर आज सन्मानानं निवृत्त झालो असतो. इतक्या दिवसांची माझी मिळकत, ग्रॅच्युइटी, पेन्शन, प्रॉव्हिडंट फंड यातून जो पैसा मिळाला असता त्यातून मी विशालला एक सुंदर स्टुडिओ काढून दिला असता. झालं सुरू तुमचं नेहमीचं. मला सांगा, बापाला मुलाबद्दल, त्याच्या कलेबद्दल एवढी तळमळ वाटे तर ती मुलाला समजायला नको का? का बाबा अशी अशी परिस्थिती आली आहे घरावर, तर आपण जरा कलेचा नाद बाजूला ठेवून घरासाठी 4 पैसे कमवून आणावेत. पण नाही, सावकाराकडे गहाण पडलेलं पुण्याचं घर सोडवून आणायचं असं सारखं म्हणतोय. पण इच्छेला व्यवहाराची जोड नको. जग व्यवहारावर चालतं, भावनेवर नाही. हे एका पोराचा बाप झाल्यावर कळू नये माणसाला. छी. कलेच्या नादात स्वतःच्याही आयुष्याचं मातेरं करून घेतोय आणि बरोबर घरदाराचंही मातेरं करतोय. राधा, असं बोलू नकोस. कलेसाठी कलाकार महत्वाचा असतो. सगळं काही पैशासाठी असतं तर हे एवढे कवी, साहित्यिक, चित्रकार, शिल्पकार हे जन्मालाच आले नसते. विशाल हा एक खूप चांगला कलाकार आहे. गरज आहे त्याला फक्त एक संधी मिळण्याची. आणि एक संधी मिळाली की बघच तू तो घरासाठी काय काय करू शकतो ते.